बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आपण आता सप्तशृंगी न्यूज आणि देवी ट्रस्ट या कार्यालयामध्ये पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी काय खास उपाययोजना या नवरात्रोत्सव काळामध्ये केल्या जातील त्याचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि आपल्यासोबत मंदिर प्रशासनाचे ट्रस्ट अधिकारी सुदर्शन दहातोंडे साहेब आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का भाविकांसाठी या यात्रोत्सव काळामध्ये नवीन काय उपाययोजना करण्यात येतील। साहेब, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। नमस्कार। येणारा नवरात्रोत्सव काळ आता तोंडावर येऊन ठेपलेला आहे। 15 ऑक्टोबरपासून या ठिकाणी यात्रोत्सवाला प्रारंभ होईल। आपल्या देवस्थान ट्रस्टकडून काय खास उपाययोजना भाविकांसाठी करण्यात आलेल्या आहेत? विश्वस्त संस्था जी 1955 पासून भाविकांच्या सेवा सुविधेत कार्यरत आहे, या सुविधेअंतर्गत भाविकांना ज्या नवरात्रोत्सव असेल किंवा वर्षभराचं नियोजन असेल त्या अनुषंगाने भक्तनिवास सेवा सुविधा ही 24 तास सुरू असेल। प्रसादालय अन्नदान, मोफत अन्नदान जी प्रक्रिया आपण यात्रेच्या काळात राबवतो ती देखील सकाळी 11 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6:30 वाजल्यापासून 9:30-10 वाजेपर्यंत भाविकांना मोफत अन्नदान सुरू असेल। तर 15 तारखेला घटस्थापनेपासून ह्या यात्रेची सुरुवात होणार आहे, पण त्यापूर्वी 11, 12, 13, 14 आणि 15 तारखेच्या दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्योत घेऊन येणारे जे भाविक आहेत त्यांचा पहिला टप्पा आम्ही 11 तारखेपासून नियोजित केला आहे। त्यानंतर 15 तारखेला घटस्थापना होईल। माननीय प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते ती विधिवत पंचामृत अभिषेकाने पूजा होईल। सदरची पूजा झाल्यानंतर प्रथमेपासून नवमीपर्यंत आणि दसरा ह्या टप्प्यावर विविध ठिकाणी विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहे। यात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो ध्वजाच्या पूजेचा विषय। तर ध्वजाची मिरवणूक नवमीच्या दिवशी दुपारी 3:30 वाजता इथे विधिवत पूजेने होईल। त्यानंतर ध्वजाचं पूजा झाल्यानंतर मिरवणूक झाल्यानंतर मंदिरामध्ये शतचंडी सुरू होईल। ती दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णाहुतीला दसऱ्याच्या दिवशी संपेल आणि ती पूर्णाहुती झाली की नवरात्रीचा पहिला टप्पा संपुष्टात येईल आणि नंतर पुढचा जो टप्पा आहे तो कोजागिरी पौर्णिमेचा, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सप्त नदींचं तीर्थ घेऊन येणारा जो भाविक वर्ग आहे कावडीने आणि त्याच्याबरोबरती तृतीयपंथींचा एक मोठा छबिनाचा उपक्रम इथे असतो। त्या उपक्रमासाठी भाविक भक्त ते येतील। त्यांचं देखील नियोजन 26च्या रात्रीपासून 28च्या पहाटेपर्यंत नियोजित केलेलं आहे। दरम्यानच्या काळात भाविकांना विशेष सुविधा म्हणून शिवालय तीर्थाच्या परिसरामध्ये आपण 2 मोठे टेंट ठेवले, जेणेकरून भाविकांना पावसाळ्याची परिस्थिती आहे, जर पाऊस आला तर भाविकांची गैरसोय होऊ नये आणि भक्तनिवासमध्ये लिमिटेड पॉप्युलेशननीच आपण भाविकांना सुविधा देऊ शकतो। तर त्याला पर्याय म्हणून आपण यावर्षी 2 मोठे टेंट ठेवलेले आहेत आणि आरोग्य व्यवस्थेसाठी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर विश्वस्त संस्थेची यंत्रणा आणि विविध सेवाभावी जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याबरोबर खाजगी हॉस्पिटल आहेत आणि वैद्यकीय महाविद्यालय यांची देखील मदत उभारलेली आहे। जवळपास महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग यांचे मोठ्या संख्येने कर्मचारी इथे कार्यरत असणार आहे आणि त्याच्याबरोबर पॅरा सपोर्टिव्ह जे आहेत, PWD असेल, MSCB असेल किंवा आरोग्य यंत्रणेतला वैद्यकीय पशुपक्ष्यांच्या आरोग्याचा विषय असेल, या सर्वच यंत्रणा अन्न औषध विभागासह इथे कार्यरत असणार आहे। विश्वस्त संस्था, स्थानिक ग्रामपालिका, नांदुरी ग्रामपालिका याबरोबर जिल्हा प्रशासन यात्रेसाठी विश्वस्त संस्थेच्या कर्मचारी अधिकारी वर्गाबरोबर सतर्कतेने कार्यरत आहे। दरवर्षीप्रमाणे आपण जे प्रबोधन करत असतो भाविकांना, ते प्रबोधन सुरू असणार आहे। भाविकांना ठिकठिकाणी दिशादर्शक फलक असतील, माहितीचे फलक असतील, याबरोबर ध्वजाला जाणारा ध्वजाचा मानकरी आहे त्यांचं विमा संरक्षण असेल, यात्रेला येणाऱ्या भाविकांचं जनसुरक्षा विमा संरक्षण असेल, याबरोबर हंगामी स्वरूपात भरल्या जाणाऱ्या स्वयंसेवकांचं विमा संरक्षण असेल आणि मोफत अन्नदान, हे सर्व प्रभावी उपक्रम सगळ्यांच्या सहकार्यातनं आणि भाविकांच्या योगदानातनं या यात्रा उत्सवात कार्यरत असतील। साहेब, प्रांत अधिकारी विशाल नरवडे साहेब यांच्या माहितीनुसार जे VIP दर्शन असतं ह्या वेळेस ते पूर्णपणे बंद करण्यात येईल अशी सूचना त्यांच्याकडून दिली गेलेली आहे माहितीनुसार, जेणेकरून वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांना दर्शन घेता यावं। तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जे आपण अन्नदान करतो त्याची वेळोवेळी प्रशासनामार्फत चौकशी करण्यात येईल, जेणेकरून वीजबाधा होऊ नये। जे आताच जे अन्न औषध प्रशासनाच्या ज्या धाडी होत आहेत त्या दृष्टिकोनातून काही अनुचित प्रकार घडू नये। आणि दुसरं म्हणजे भाविकांसाठी शौचालयाची व्यवस्था कशी असणार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी असणार?
आता प्रामुख्याने आपण जो सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगितला तो विषय असा आहे की भाविकांच्या अन्न सुरक्षेबद्दल. तर मी आपणास ह्या चॅनलच्या थ्रू भाविकांना कळू इच्छितो की महाराष्ट्रातलं नॉर्थ महाराष्ट्रातलं सप्तशृंग ट्रस्ट आणि स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र हे दोनमेव संस्था अशा आहेत की केंद्र शासनाच्या भोग प्रमाणपत्राने त्या प्रमाणित आहेत. आपल्याकडे सगळं फूड प्रोसेस युनिट आणि FDA यांच्या मार्गदर्शक अधिकारी वर्गांच्या प्रत्यक्ष क्षेत्र भेटीच्या प्राप्त होणाऱ्या सूचनानुसार अधिकतम सुरक्षित व योग्य दर्जाच्या साहित्यातूनच प्रसाद निर्मित केला जातो. भाविकांचं त्यात अखंड योगदान असतं. त्यामुळे आपण प्रसादाची गुणवत्ता आणि लाडू प्रसादाची गुणवत्ता अद्यावत ठेवलेलीच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी 10 ठिकाणी स्वतंत्र पाणपोया उपस्थित केलेल्या आहेत. त्यात योग्य त्या TCL पावडरच्या माध्यमातून नियोजित असेल. आणि या व्यतिरिक्त जो आपण महत्त्वाचा विषय सुरुवात केली तो विषय म्हणजे VIP दर्शन. तर भाविकांच्या VIP दर्शनाबद्दल प्रशासनाने अद्याप कुठला निर्णय कळवलेला नाही. मात्र यात्रा उत्सवाच्या काळात VIP प्रोटोकॉलने वाहनांच्या बद्दल काहीतरी प्रक्रिया योग्य पद्धतीने आणि गर्दीच्या नियंत्रणासाठी प्रशासन काहीतरी प्रयत्नशील आहे याबद्दल अद्याप शेवटची अखेरची माहिती कार्यालयाकडे प्राप्त नाही. आपण याबाबत अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडनं प्राप्त करून घ्यावी की नेमकं यात्रा उत्सवात काळात प्रोटोकॉलच्या माध्यमातून येणारी वाहनं, कारण त्या काळात घाट रस्ता बंद असतो, त्या बाबतीत काय नियोजन असेल हे जिल्हा प्रशासनच आपल्याला अधिक प्रभावी. या संदर्भात आम्ही प्रांत अधिकारी विशाल नरवडे साहेब यांच्याशी बोललोय, त्यांनी ही माहिती दिलेली आहे. याबद्दल कार्यालयाकडे अद्याप कुठलाही आदेश लेखी स्वरूपात प्राप्त नाही. याबाबत जे काही नियोजन आहे ते जिल्हा यंत्रणेच्या माध्यमातून राबवलं जाईल आणि त्याबद्दल योग्य जो निर्णय आहे तो त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध केला जाईल. धन्यवाद साहेब. हे होते सुदर्शन दहातोंडे साहेब. त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे का मंदिर प्रशासनाकडनं या ठिकाणी भाविकांसाठी कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातील त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि या ठिकाणी सप्तशृंगीगड ग्रामपंचायत यांच्या मार्फत काय उपाययोजना केल्या गेल्यात या नवरात्रोत्सव काळामध्ये आपण ते पण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सप्तशृंगीगड ग्रामपंचायतचे सदस्य संदीप भाऊ बेनके आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क करूया. संदीप भाऊ, आपलं पण प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. याचं यात्रा उत्सव म्हटलं म्हणजे सप्तशृंगी गडावरचा आनंदाचा क्षण आणि भाविक मोठ्या प्रमाणे येत असतात. यावेळेस अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामपंचायतीने काय खबरदारी घेतली गेली, काय सांगाल? मी प्रथमतः प्रबंध भूमीचे मनापासून आभार व्यक्त करतो, जेणेकरून सप्तशृंगी ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांचा आवाज सर्वसामान्य भाविकांपर्यंत पोहोचवला. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांतर्गत असलेले 3 वेळची साफसफाई, स्वच्छता, 2 टाईम पाणी, मुबलक लाईटची व्यवस्था, आलेल्या भाविकाला रात्रीच्या टायमाला कुठल्या प्रकारे अडचण येणार नाही आणि व्यवस्थित भाविकाचं दर्शन भाविक सावीला मनोमागणी करून तो गावाकडे जाणार, फक्त गावाचं नाव पण घेणार आणि जेणेकरून कशी यात्रा सुखरूप पार पडेल असं आम्ही नियोजन केलेलं आहे. यावेळेस प्रांत अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जे रस्त्याला दुतर्फा जे व्यावसायिक बसतात त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो, तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार आहेत. आपल्या ग्रामपंचायतकडनं काय अपेक्षित आहे? मी प्रथमतः माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी महोदय नरवडे साहेबांचं आभार व्यक्त करतो, जेणेकरून जे कोंड्याचे वीर रोपे ट्रॉलीच्या गेटच्या पर्यंत बाहेर गावून आलेले व्यापारी दुकान लावता त्यांना कुठल्या प्रकारे बसून देण्याचा आम्ही विरोध केलेला आहे. कारण की आमचा स्थानिक ग्रामस्थ बांधव हा फार मोठ्या हालाकीच्या काळातून धंदा व्यवसाय उपस्थित करत असतो. आज त्यांना सोन्याचे दिवस आले असल्यामुळे त्यांना आम्ही विरोध केला, कारण की बाहेर येणाऱ्या भाविकाला अडचण तयार होती त्या डिवायडर रस्त्यावरती. मी प्रांत महोदयांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही अतिक्रमण पथक तैनात करण्यात 10 कर्मचारी सकाळ संध्याकाळ 3 टाइम आम्ही पथक फिरवतो आणि त्याचा दंड आकारण्यात आले 3000 रुपये प्रति माणूस. अतिक्रमण केल्यास त्याला ॲक्च्युली ती जागा जी आहे फॉरेस्टच्या अधिकारातली, पण फॉरेस्ट पण आपल्याला मदत करते. प्रशासन आणि ग्रामपंचायत हे नाण्याचे 2 बाजू असतात. एकमेकाच्या संगनमताने आपण काम करणार आहोत. आता 2-3 दिवसाच्या कालखंड जर आपण बघितला तर अन्न औषध प्रशासन विभागाकडनं मोठ्या प्रमाणात दुकानदारांवर कारवाई करण्यात येते, झाडझडती घेण्यात येत आहे, जेणेकरून अन्न वीजबाधा होऊ नये अन्नातून याची खबरदारी घेतली जाते आहे. तर आपण दुकानदारांना काय सूचित कराल? मी तर खऱ्या अर्थाने प्रबंध भूमीच्या मनापासून आभार व्यक्त करतो. हा मुद्दा अतिशय योग्य भाविकाच्या भावनेच्या खेळण्याचा, जीवाच्या खेळण्याचा विषय आहे. कारण की तो जे पेढे विकता अहमदाबाद राज्यातून येणारा जो पेढा असतो, गुजरात राज्यातून, तो केमिकलयुक्त पेढा असतो. तसेच तुळजापूरजवळ पाथरोड म्हणून गाव आहे मोठ्या प्रमाणात, तिथं आम्ही स्वतः ग्रामपंचायत ग्रामस्थ काही जाऊन ते भट्टीची पाहणी केली. ते गावठी पद्धतीने आपल्या जसं खवा तयार करतो खव्याचे योग्य रीतीने ओरिजिनल पेढा तिथून छान पेढा येतो. आणि हा अहमदाबाद गुजरात राज्याचा पेढा हा केमिकलयुक्त पेढा आहे, 100% तो केमिकलयुक्त पेढा आहे. त्या पेढा मी तर भाविकाला आवाहन करतो तो
माव्याच्या पेढ्या खाण्यात येऊ नये आणि तुळजापूर पंढरपूर असतील तीर्थक्षेत्र हे पेढे फार मोठ्या प्रमाणात पाथर्डीचे विकले जातात. हे पेढे अतिशय योग्य आहे, खाण्यालायक पण योग्य आहे. प्रशासनाने कारवाई करावी अशी. हो, जे चुकीचं वाटत तर चुकीच कारवाई केलीच पाहिजे त्याला. आणि शेवटचा मुद्दा संदीप भाऊ, चैत्र उत्सवामध्ये या ठिकाणी प्रशासनाकडनं स्टेंड उभे करण्यात आले होते आणि त्याचा मोठ्या प्रमाणात भाविकांना फायदा झाला होता. यावेळेस तशी त्या स्टेंडची संख्या वाढवण्यात आलेली आहे का, त्याची काय योजना आहे? मी तर खऱ्या अर्थाने सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्ट व विश्वस्त व्यवस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो. परवा दिवशी ट्रस्टचे मॅनेजर महोदय दहा तोंडे साहेब यांनी मीटिंगमध्ये सूचित केल्याप्रमाणे आम्ही 2 टेंट पत्र्याचे व्यवस्थित भाविकांना लेडीज अलग, जेंट्स अलग, टॉयलेट बाथरूम अलग, ती पण व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि भाविकाला कुठल्या प्रमाणे पावसाचा त्रास होणार नाही त्या टेंटमध्ये, त्याबद्दल मी ट्रस्टचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पाण्याची कमतरता कमी असते, धरणांची संख्या पण नाही आहे गडावर. आणि चनकापूर धरण असेल, जे दरेगावचं धरण असेल, या ठिकाणाहून पाण्याची व्यवस्था कशी करण्यात आली आहे ग्रामपंचायत मार्फत? मी तर खऱ्या अर्थाने पाणी पुरवठा मंत्री मध्ये गुलाबराव पाटील साहेब यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी जलजीवन मिशनच्या अंतर्गत 9.5 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली. ते आता त्याचं काम 30% काम झालेलं आहे, जेणेकरून मे महिन्यापर्यंत काम 100% पूर्ण होईल. जो भाविकाला, जो खानदेशातला भाविक पायी यायचा, त्यांना प्रचंड प्रमाणात पाण्याची हाल होत होती. मी तर म्हणतो खऱ्या अर्थाने गुलाबराव पाटील मंत्री महोदयांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खानदेशाच्या भाविकाला त्रास होणार नाही पाण्याचे. आता मी तर खऱ्या अर्थाने आमच्या गडाचा सोन्याचा दिवस उगवला आहे पाणी पुरवठा व्यवस्था स्कीम आल्यामुळे. धन्यवाद संदीप भाऊ, आपला बहुमूल्य वेळ प्रबंधभूमीला दिल्याबद्दल. आपण जर एकंदरीत विचार केला, ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन किंवा प्रशासन असेल, यांच्या व्यतिरिक्त पण ग्रामपंचायत प्रशासनाने मोठी उपाययोजना या ठिकाणी केली गेलेली आहे, जेणेकरून जे लांबून भाविक श्रद्धपोटी या ठिकाणी येत असतात आणि ते गडाचं नाव घेऊन त्या ठिकाणी रोशन करावं असं त्यांच्याकडून बोलण्यात येत आहे. म्हणून सुंदर असं नियोजन या यात्रा उत्सवाचं ग्रामपंचायतच्या माध्यमातून पण करण्यात आलेलं आहे.